आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, सो एन्जॉय एव्हरी मोमेंट. नेहमी हसत राहा, कारण दुःख प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच असतात. काय ते तसेच बसतात का? लाईफ छोटी आहे, पण आपलं खुश राहिलो ना तर आयुष्य कधीच संपत नाही लवकर. सोल्युशन सगळ्याच प्रॉब्लेम्सवर असतात, फक्त ते शोधायला तुम्ही किती मेहनत घेता हेच तर महत्त्वाचं असतं ना. चला तर लेट्स गो. आपल्याला जास्त वेळ न वाया घालवता झटपट असे टिफिनसाठी आज काय भाजी बनवायचं आहे ते नक्की बघू. नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. चला तर आपल्या चॅनलमध्ये नवीन एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज बनवायचं आहे आपल्याला गाजरची कोशिंबीर आणि पनीर बुर्जी. हेल्दी आहे दोन्ही रेसिपी. तर मी इथं गाजर किसून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यावरती टोमॅटो घाला. एक टोमॅटो घेतला तरी चालेल. थोडंसं त्याच्यावर 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. सिंपल आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्यामध्ये जरी दही टाकला तरी चालतं, पण मी टिफिनसाठी देत होतं, सो विचार केला की आपण दही टाकायला नको. सो नंतर थोडंसं साखर घालून घ्या आणि नंतर त्याच्यावरती मस्त असा मिक्स करून घ्या. छान लागते कोशिंबीर, मस्त हेल्दी आहे. गाजर तर आपल्या डोळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि वरून छान अशी फोडणी द्या. मस्त अशी आपली गाजरची फोडणी तयार होते. तेल छान गरम करून द्या. नंतर त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरे टाकून घ्या आणि छान ते गरम झालं, परतलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. थोडंसं हिंगही टाका त्यामध्ये, त्यामुळे छान टेस्ट येते आपल्याला. आणि गाजरचा कोशिंबीर ना एकदा नक्की ट्राय करा. हे मी माझ्या आत्याकडून शिकलेले आहे, त्यामुळे ती खूप छान बनवते. आणि तिखटसाठी तुम्ही 1 मिरची टाकू शकता. इथे मी 1च मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं फिकी होती ती मिरची, कारण आपल्या घरी श्रीशाई आहे, सो तिलाही गाजर खूप आवडतं. सो त्यासाठी म्हटलं की आपण 1च टाकू. आणि नंतर अशा पद्धतीनं ना कोथिंबीर टाकून घ्या आणि मस्त लागते हा कोशिंबीर. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की बाबा आपली कोशिंबीर कशी होते ती. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये घालून घ्या आणि मिक्स करा. अशी मस्त अशी आपली गाजराची कोशिंबीर तयार. वरून थोडं कोथिंबीर घाला, त्यामुळे छान गार्निशिंग होईल आणि दिसायलाही छान लागेल. आणि प्लस जर तुम्हाला ह्यामध्ये दही टाकायचं असेल तरीही चालतं. आणि थोडंसं लिंबू पिळा. लिंबूमुळे टेस्टही येतं आणि कलरही आपल्याला चेंज होत नाही आहे. अशा पद्धतीनं आपला छान असा गाजराचं कोशिंबीर तयार झालं. त्यामुळे टिफिनसाठी ही मस्त राहते. घरी कोणी पाहुणा आलं तर पटकन झटपट होण्यासारखी ही आपली रेसिपी आहे. चला पटकन आपल्याला आता बनवायचं आहे पनीर बुर्जी. तेही पनीर बुर्जी खूप हेल्दी आहे आणि झटपट होणारी आहे. लहान मुलांना तर खूप आवडेल. पनीर तर सगळ्यांनाच आवडतं, सो त्यासाठी ही आपण झटपट करायला घेऊ. ही आहे पनीर, किसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ना सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल ना, तर पनीर बुर्जीची ही अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी ना चविष्ट तर आहेच, पण खूप कमी वेळात ही बनवली जाते. चपाती किंवा पराठा कशासोबतही आपण ना खाऊ शकतो. मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी सुद्धा ही एक बेस्ट रेसिपी आहे. चला तर कढई छान अशी गरम करून घेतली मी. नंतर तेल घालून घेतली. त्यामध्ये तेल छान गरम झाले की पहिला मोहरी आणि मग नंतर जिरं. हे आपलं फॉर्म्युला ठरलेलंच आहे, सगळ्यांना माहीतच असेल. नंतर त्यामध्ये घालायचं आहे हिंग. तर पहिला आपण मोहरी का घालतो किंवा काय जिरंही का घालतो हेही तुम्हाला माहीतच असेल आतापर्यंत. नंतर आपण घालायचं आहे इथं कढीपत्ता आणि 1 कांदा चिरून घ्या बारीक आणि तेही छान असं परतून घ्या. गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परतून घ्या. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 टोमॅटोही आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परतून घ्या. आणि जर लवकर शिजावं असं वाटत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं मीठही घालू शकता, पण नंतर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला मीठ टाकलेलं आहे. नंतर 1 टोमॅटो घालून घ्या त्यामध्ये, तेही छान परतून घ्या, शिजून होऊ दे थोडंसं. आणि अशा पद्धतीने मी मीठ घातलेलं आहे, कारण आपल्याला खूप गडबड असते ना सकाळच्या वेळेला, सो त्यासाठी जेवढं झटपट फास्ट होईल ना एवढं मी ट्राय करत असते. हे आहे आपल्याला गरम मसाला थोडंसं घालून घ्या. चटणी तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. जिरे पावडर, धने पावडरही तुम्ही इथे टाकू शकता.
तोही आपल्याला बेस्ट आणि छान चवीलाही लागतं. आणि थोडीशी इथं ना की हळद टाकून घ्या, कारण हळदीमुळे काय होतं की कलर ना एक वेगळाच कलर त्यामध्ये घेऊन जातो. थोडीशी कोथिंबीर घाला ह्यामध्ये, कारण ह्या स्टेजला कोथिंबीर घातलं तर काय होतं माहिती काय, स्मेल छान येतो घरामध्ये भाजीचा. म्हणजे असं सगळे पलीकडचे पळतच यायला पाहिजेत आणि विचारायला पाहिजेत अगं आज कोणती भाजी केलीस म्हणून. थोडीशी हळद, कारण कलर आणि छान येतं, हेल्दीही आहे आपल्याला हळद. सो थोडंसं घाला. आणि जे आपण पनीर घेतलेलं होतं ना किसून ते ह्यामध्ये टाकायचं आहे. पाणी कमी घाला, नाही घातलं तरीही चालतं, बट थोडंसं पाणी घाला. नाही घातलं तर खूप अशी सुकी भाजी होईल, पण एक किंचित थोडंसं घालून घ्या, कारण आपल्याला खूपही सुकं बनवायचं नाही आहे, कारण टिफिनसाठी बनवतोय. त्यामुळे पाण्याचं मेजरमेंट थोडं बघून घाला. नाही घातलं तर खूप बेटर आहे, बट थोडंसं घाला म्हणजे आपल्याला टिफिनसाठी चालून जाईल. नंतर कोथिंबीर भरपूर घालून घ्या तुम्ही. अशा पद्धतीनं आपल्याला तयार झाली ही पनीर बुर्जी. नक्की घरी ट्राय करा, मुलांना खूप आवडेल, हेल्दी लागेल. रोलही करून तुम्ही देऊ शकता, त्यामुळे मुलं आवडीनं खातील. आणि रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. थांबा, लगेच बंद करू नका. एक गोष्ट कधीच विसरू नका, तुम्ही भारी होता, तुम्ही भारी आहात आणि तुम्ही भारीच राहाल नेहमी. बाय बाय, टेक केअर.